उभा उभा जगजेठी कोरड्या रोट्या कैशा खाशी. नामदेवराय म्हणले बाप्पा ह्या पुरणपोळ्या आहेत, ह्या काय भाकरी आहेत की काय तशाच खायला. ह्या पोळ्या जर त्याला तूप नसलं तर त्या हजम होत नाहीत. देवाला जर पोटात काही जर गडबड झाली तर मग आपला काय उपयोग आहे निवद दाखवून. तुपाची वाटी घेऊन मागं लागली दमा थांबा देवा म्हणले बाबा त्याला तूप लावू द्या. पाहणारे लोक म्हणले नामदेवाचा डिपो जळालाय बाबा. म्हणले कुत्र्याला काय बघ लावू द्या म्हणलं. कुत्र हाणून लावतेत का तूप लावतेत त्या पोळ्याला. पाहणाऱ्या लोकांना वेड्यात काढलं. नामदेवराय गेले. ते कुत्र थोड्या अंतरावर आता कोणी नाही लक्षात आलं की थांबलं. कुत्र महागारी परतलं. लागलं गदगद गदगद हसायला. तव श्वान हसोनी बोलिले नामा कैसे ओळखिले. कुत्र लागलं गदगद हसायला. आजवर तुम्ही शेंद्र्यातल्या माणसाने कुत्र भुंकलेलं ऐकलंय. फार 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 तर काय केलेलं ऐकलंय? काय रडलेलं ऐकलंय, हसलेलं ऐकलंय का? त्याला नामदेवराय व्हावं लागते. हसलेलं कुत्र ऐकायला काय व्हावं लागतं? का ते कुत्र हसतच नाही? कुत्र नव्हतंच ते. कोण होतं ते? देवच होते. देवा नामा कसं ओळखलं? मग नामदेवराय म्हणले नामा म्हणे माझी खेचर माऊली कृपेची सावली केली मज. देवा मला खेचर स्वामीची कृपा झाली. बरं झालं मला तुम्ही आता ओळखू आलात. नाही तर याच्या अगोदर माझी फजिती झाली होती. तुम्ही भेटून काय उपयोग होतात? तुम्हाला मला ओळखता आलं नव्हतं. मग परमात्मा भेटूनही जर उपयोग होत नसतो